मोहोळ तालुक्यातील आमदाराच्या मालकांनी दडपशाही केली. राजू खरे केवळ राजू खरे नव्हे तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा हा परोपकारी माणूस, ज्यांना लोक भावी आमदार म्हणून म्हणू लागले. समाजातील अनेक जण स्वतःची आरती स्वतःच ओवाळून घेतात आणि आपल्याच पैशाचे हार आणून आपल्याच गळ्यात घालून घेतात. तरी देखील त्यांना कोणी साधा नगरसेवक देखील म्हणून म्हणत नाही. राजू खरे यांना मात्र लोकच आता भावी आमदार म्हणून ओळखतात. अर्थात राजू खरे हे राजकारणात आहेतच, त्यांची मोठी महत्त्वाकांक्षाही आहे. पण आश्वासनाची खैरात करणारे हे नेते नाहीत. ते घेणारे नेते नाहीत तर देणारे आहेत. हेच मोहोळ तालुका पाहत आलाय. साहजिकच याची उतराई होण्याची जबाबदारी आता जनतेवर येऊन पडली आहे. आजच्या काळात कुठे भेटतो असा माणूस पण जपणारा माणूस. राजकारणात खोटं बोल पण रेटून बोल, मागच्याला विसर पुढच्याचा वाजव ढोल, अशी माणसं पावला पावलावर भेटतात. कुणी काही अडचण सांगितली की होय तर म्हणायचं, पण करायचं नाहीच. अशा गर्दीत राजू खरे वेगळे असल्याचे आधीच सिद्ध झाले. आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते मानाजीराव माने त्यांची शाळा मोळकडीला आली होती. शाळेची डागडुजी व्हावी म्हणून त्यांनी आजवर प्रत्येक आमदारांचे उंबरे झिजवले. सगळे होय म्हणाले पण केलं कुणीच काही नाही. विद्यमान आमदार देखील होयबा झाले पण बोलण्यापुरतेच. राजू खरे तर आज आमदारही नाहीत. त्यांनी तब्बल 11 लाखांची मदत या शाळेला केली. विश्वास न बसावा असं हे सारे, पण सगळेच सत्य आहे. एका कार्यक्रमासाठी म्हणून राजू खरे या शाळेत गेले आणि शाळेचा अवस्था पाहून त्यांचं मन हेलावलं. त्या क्षणी त्यांनी शब्द दिला आणि गेल्याच महिन्यात तब्बल 11 लाखाचा निधी त्यांनी मिळवून दिला. याचे कौतुक होते तोपर्यंतच आता खरे यांनी पुन्हा 10 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हाती ठेवला. गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर उद्योजक राजू खरे आणि त्यांच्या पत्नी तृप्तीताई खरे यांच्या हस्ते वरील धनादेश दिलाय. राजकीय व्यक्ती देखील दाता असू शकतो हेच खरं त्यांनी पुन्हा दाखवून दिले. या दानशूर आणि राजकारणात राहून माणूस पण जपत असलेला राजू खरे यांना आम्ही विचारले तेव्हा काय म्हणाले पहा. आणि हे जे विद्यार्थी आहेत हे 18 पगड जातीचे विद्यार्थी आहेत, गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे, नोकरदारचे, कामगारांचे विद्यार्थी आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, शाहू महाराज यांचे विचार घेऊन मानाजी बापू माने गेली 50-55 वर्ष आज या मोहोळमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण, समाजकारण करतात. परंतु त्यांचा एक गुण मला आवडला की त्यांनी एक शिक्षणाचं रुपटं एक पिनोसारख्या ग्रामीण भागामध्ये एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेमध्ये आज 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या शाळेला भेट देण्याचा योग आला. आणि भेट दिल्यानंतरनं मला विक्रांतजी जे त्यांचे चिरंजीव ज्या संस्थेचे सचिव आहेत यांनी मला सांगितले की शाळेची इमारत एकदम पडण्यासारख्या अवस्थेत झालेली आहे. आणि आम्ही लोकप्रतिनिधीकडं जो सध्याचा विद्यमान आमदार आहे यांच्याकडे 5 लाखाची मागणी केली, परंतु आम्हाला 5 लाख रुपयाची निधी इमारतीच्या दुरुस्तीसाठी दिला नाही. त्यावेळेला मी विक्रांतजींना सांगितलं की विक्रांतजी, त्यांनी निधी दिला नाही म्हणून काय आपली शाळा पडणार नाही, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भाऊजी श्री अनिलकुमारजी गायकवाड यांच्याकडे मी विनंती करून सदरच्या संस्थेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या CSR फंडातून पहिल्यांदा मी 11 लाख रुपयाचा निधी या संस्थेच्या इमारतीसाठी सुपूर्द केला. या घटनेला आता 4 महिने झाली आणि 4 महिन्यानंतर पुन्हा आज मी 10 लाख रुपयाचा निधी या संस्थेचे सचिव विक्रांत माने यांच्याकडे सुपूर्द करत आहे. 21 लाख रुपयाचा आत्तापर्यंत निधी ह्या आपण त्या शिक्षण संस्थेला दिलेला आहे. जे सचिव यांनी म्हटले आहे की लोकप्रतिनिधींकडे 5 लाखाची मागणी केली होती, त्यांनी देखील दिली नाही. त्या स्वरूपात आता आपण कुठल्याही स्वरूपात आता कुठलेही लोकप्रतिनिधी नाही आहे जे नाही आहे, पण तुम्ही देखील हे कार्य करू शकता. मग लोकप्रतिनिधीला का जमलं नाही आहे? नाही, आता कसं आहे की 1990 पासून 2024 आज 34 वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून एक सामाजिक काम करतोय. आज माझ्या पक्षाचं सरकार आहे, माझ्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्याच्यासाठी मी आमदार आणि खासदार असावा असा काही भाग नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची गेले 34 वर्ष माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना कधीही भेटू शकतो आणि मी माझ्या मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी सतत त्यांच्या मागं तगादा लावतो. त्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतरनं आज आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतं, पाण्यासाठी भांडावं लागतं, शाळेसाठी भांडावं लागतं, हॉस्पिटलसाठी भांडावं लागतं.
आणि मग 50 वर्ष आमदारकी तुमच्या घरात असताना मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी, दडपशाही, हुकमी राजवट आणून मोहोळ तालुक्याचा सत्यानाश केला लोकप्रतिनिधींनी आणि विद्यमान जो कोण आमदार आहे त्या आमदाराचा मालक. त्यामुळे ही मोहोळची जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या त्रस्त जनतेला कुठंतरी आधार देण्यासाठी त्या अपंग संस्थेला मी ताबडतोब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माझे नेते आणि आदरणीय अनिलकुमारजी गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे विनंती करून त्या शाळेलाही 25 लाख रुपयाचा निधी अपंग शाळेसाठी, इमारतीसाठी आपण ताबडतोब मंजूर केला. आणि मग अशा ह्या ज्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या संस्था आहेत या संस्थेला पाठबळ देण्याची भूमिका ही मी ठेवली. ठराविक शाळेचा विकास झाला, मग तो अनगर असेल किंवा वडाळा असेल. अनगर आणि वडाळ्यालाच निधी गेला, बाकी मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेला निधी मिळाला नाही. मोहोळ तालुका येणाऱ्या 2024च्या निवडणुकीनंतरनं दादागिरीमुक्त, शांतता आणि एकदम विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढं घेऊन जाण्याचं एक स्वप्न मी उराशी बाळगलेलं आहे. त्यामुळे मोहोळच्या जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे की मोहोळ तालुक्यातली दादागिरी संपवून चांगले दिवस येण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढं मी एक कळकळीचं आवाहन करतो. काय सांगाल, याआधीही आपल्या शिक्षण संस्थेला 11 लाखाची मदत होते, आता 10-11 लाखाची मदत होते, काय सांगाल? प्रथमतः मी भाऊंचे खूप आभार मानतो की संस्थेसाठी पहिला 11 लाखाचा चेक दिला आणि आता 10 लाखाचा चेक दिला आहे. आणि भाऊंनी शाळेवर भाऊ आल्यानंतर भाऊंनी स्वतः सांगितलं की विक्रांत, आपण येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली इमारत बांधू की तुला कितीही निधी लागू दे. याआधीही तुम्ही कुणाकडे निधीची मागणी वगैरे केली होती? हो, मागणी केली होती, पण काय कुणाकडे केली होती? लोकप्रतिनिधींकडे पण मागणी केली, पण त्यांचा काय प्रतिसाद मला नाही भेटला. म्हणजे जे लोकांनी मतं टाकून, मतं निवडून देऊन त्या लोकांनी आता मतं घेतात म्हणल्यानंतर त्यांचं काम आहे की बाबा लोकांची कामं करायची किंवा आमच्या संस्थेला भाऊंनी दिलं असं मी म्हणत नाही, म्हणजे म्हणून कौतुक करत नाही. कारण अशा अनेक संस्था आहेत किंवा रोडचे कामं आहेत, पाण्याचे व्यवस्था आहे, मंदिराचे कामं आहेत, भाऊंच्या रूपाने बरेचसे कामं मार्गी लागलेले आहेत. निधी दिलेला आहे, यांच्या मार्फत दिलेला आहे निधी. येणाऱ्या काळात आपण राजू खरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहात की आता सांगायचं म्हणजे काय की राहायचा म्हणजे हा विषयच नाही आहे. कारण तुम्ही बघताय भाऊंचे कामं बघून, मी सांगण्यापेक्षा जनतेनेच ठरवलं पाहिजे की राजकारण सोडून हो 100% भाऊंच्या पाठीमागे उभा राहणार आम्ही. आणि राहिला विषय हा की आम्ही तर आहोत, पण जनतेने सुद्धा उभं राहिलं पाहिजे. कारण का भाऊंचं कामच आहे त्या पद्धतीचं, ज्या पद्धतीचे त्यांचे आज कामं चालू आहेत तालुक्यामध्ये आणि पंढरपूरच्या आपल्या 17 गावात असेल, उत्तरमध्ये असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. कारण लोकांचा रिस्पॉन्स काय आहे की लोकांना काय पाहिजे, कामं पाहिजेत, रोड असेल, काय मंदिरं असतील, पाणी असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत, तहसील कार्यालयाचे किंवा पोलीस स्टेशनचे जे काम आहेत ते भाऊंकडून 100%च होतात. ही भाऊंनी आमची संस्था म्हणून नाही, अशा अनेक संस्था मोहोळ तालुक्यातल्या संस्थेला निधी दिलेला आहे की आम्ही मला दिला म्हणून मी असं बोलत नाही की भाऊंसोबत गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे. माझ्या संस्थेला तर दिलाच भाऊंनी. का दिला? कारण गरज होती त्या संस्थेला. पण अशा अनेक संस्था आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्या संस्थेला भाऊंनी निधी, भरगच निधी दिलेला आहे. कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतात मोहोळ तालुक्याचे असं वाटते? हो 100% कमी पडतात. कारण आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी आले त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला. कारण कामं, जनतेचे तर कामं काही केलेलेच नाहीत. पण आज तुम्ही पाहताच की भाऊंचे कामं इतके जोरात चालू आहेत. पहिलं आता मी जसं सहवासात आलो भाऊंच्या, तसं मी पाहतोय की भाऊ कामाला महत्त्व देतात, बाकी कुठल्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. लोकांच्या अडचणी सोडवण्यात 100% भाऊ यशस्वी झालेले आहेत. आणि इथून पुढं सुद्धा कितीही कामं असू द्या, भाऊ 100% करणार.